जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंप्रेरित बना आणि उच्च शिक्षित बना। सोशल मीडिया वापर अभ्यासासाठी करा, रील्स मनोरंजन करून आपला अमूल्य वेळ वाया घालू नका। आळस सोडा, कठोर मेहनत करा। विशेषतः मुलींनी शिकून घरी बसू नका, अर्थार्जन करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, तेव्हाच तुम्हाला सन्मान मिळेल। आंबेडकरवादी मिशन सुविधांचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले। सर्व विद्यार्थी आहेत, तुम्हाला मोटिवेशन जर पाहिजे कोणाकडनं, सो इफ यू आर कॉलिंग मी, मग माझं मोटिवेशन तुमच्याकडनं एकच राहणार की तुम्ही विद्यावर जास्त फोकस करावी। खूप विद्यार्थी असं म्हणतात की आमच्याकडे हे नाहीये, माझ्याकडे बोलणारे कोणी नाहीये, माझ्याकडे शिक्षणासाठी पुस्तक नाहीये। हे आंबेडकरवादी मिशन म्हणून तुमच्याकडे एवढं जे साहित्य तुम्हाला उपलब्ध करून देतात, खरं म्हणलं तर मला हे काहीच माहिती नव्हतं व्हेन आय स्टार्टेड फॉर यूपीएससी। म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही एक स्टेप वरच तुम्ही सुरू केलेलं असं म्हणू शकतो। सरांनी आता सांगितलं की मी एक अटेम्प्ट मध्ये क्लिअर केला, त्याच्यामध्ये सर्व करेक्ट आहे। एकच थोडं चूक होतं की 4 महिने नाही, मला 1 वर्ष लागला। यूपीएससी 4 महिना कधीच होत नाही, 1 वर्ष तरी लागतील। सो एका वर्षावर तुम्ही यूपीएससी आरामात करू शकता, दिस इज क्लिअर। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं बॉस, फर्स्ट ऑफ ऑल सोशल मीडिया तुमच्याकडे आहे, सर्वांकडे मोबाईल असेल, सर्वांकडे यूट्यूब सुद्धा आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही प्रत्येक दिवस न्यूजपेपर जे तुम्ही वापरता असेल, न्यूजपेपर वाचतील, न्यूजपेपरची अनालिसिस जे आहे ते करा। यूट्यूबमध्ये खूप व्हिडिओज आहे, हिंदूंचे व्हिडिओज आहे आणि इनसाइट इंडियाचे व्हिडिओज आहे, ते न्यूजपेपर अनालिसिस करतात, ते एक पाहावे। दुसरा, आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियासाठी थोडे लोकसभा चॅनलचे व्हिडिओज आहेत, ते कॉन्स्टिट्यूशन आपलं काय आहे आणि कॉन्स्टिट्यूशन करताना डॉक्टर साहेब आंबेडकरांनी कोणत्या स्पीचेस पार्लमेंटमध्ये दिलेले होते, ते स्पीचेस अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्हाला ते कव्हर करायचे। आणि तिसरा, आपला लोकसभा जे नवीन बिल्स असतात त्यावेळी मिनिस्टरनी काय म्हणून प्रेझेंट केलं, तिथं बराच डिस्कशन वगैरे एमपीज करतात, ते डिस्कशन तुम्हाला सुद्धा पाहायचं आहे। सांगायचं परिणाम असा आहे की सोशल मीडियाचा वापर तुम्हाला याप्रमाणे जर केला तर तुम्ही, सरांनी जसं म्हणलं ना की एकाच वर्षामध्ये विथिन 100 रँक तुम्हाला सुद्धा येते। पण आपलं लोक तसं ना करताना यूट्यूबमध्ये रील्स पाहणे, मोबाईलमध्ये मूवीज पाहणे, नेटफ्लिक्स लावणे, हे सुद्धा जर केलं तर काहीच होत नाही। व्हॉट एव्हर सपोर्ट तुम्हाला आता दिलं, एवढा मोठे बुक्स, गट्टे, लास्ट टाइम सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा एक कॉपी दिला होता, हे एवढं करून सुद्धा तुम्हाला मनातून जर नाहीये की आम्हाला IAS बनवायचं आहे, IAS सोडा, व्हॉट एव्हर उंच पदावर तुम्हाला जायचं, तेच जर तुमच्या मनात नाहीये तर ते आपण कुठेही जाऊ शकत नाही। सो फर्स्ट ओनली थिंग दॅट यू हॅव टू कीप इन युअर माइंड इज यू हॅव टू स्टडी। आणि स्टडी करताना एक विजन ठेवा तुमच्या मनात की मी 5 वर्षानंतर मला असा व्हायचं आहे की आय एम टू बी समवन लाईक दॅट। विदाउट एम फक्त तुम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये मजा येत नाही, कधी मोटिवेशन कमी पडतोय। सो इफ यू थिंक दॅट माझ्यासाठी एक कलेक्टर मॅडम होती, मला काहीच माहिती नव्हतं, मला फक्त त्या मॅडम सारखं व्हायचं होतं, तर आय हॅड जस्ट यूज टू कीप दॅट इन माइंड। जेव्हा कधी मला डिसअपॉइंटमेंट वाटलं की होतोय किंवा नाही, मी जेव्हा सुरू केलं त्यावेळी प्रिलिम्समध्ये मला सुद्धा फक्त 40 मार्क 30 मार्क एवढंच येत होते। सो यू फर्स्ट स्टेप विल बी लाईक दॅट, कारण यूपीएससी एवढा सोपा जर असेल तर सर्व लोक देतात। किती लोक देतात यूपीएससी प्रिलिम्ससाठी? ॲटलीस्ट 20 लाख लोक अप्लाय करतात, त्यातून फक्त 200 सुद्धा नाही, 180 IAS बनतील।